जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधू देणार नाही. ओमर अब्दुल्लांची मुक्ताफळं. काश्मीर खोऱ्यात इतर राज्यांचे भवन असलेले महाराष्ट्र पहिले राज्य असणार आहे. त्यासाठी शासनानं श्रीनगरच्या बडगाम इथं 2.5 एकर जागा खरेदी केली आहे. महाराष्ट्र सरकारनं नुकतेच जम्मू काश्मीर इथं महाराष्ट्र भवन उभारण्याला मंजुरी दिली आहे. जम्मू काश्मीरात महाराष्ट्र भवन बांधणारे महाराष्ट्र पहिले राज्य असणार आहे. श्रीनगरच्या बडगाम इथं 2.5 एकरातील जागेवर हे भवन बांधण्यात येणार आहे. मात्र महाराष्ट्र भवनाच्या या निर्णयाला जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी विरोध दर्शवला. आगामी लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना ओमर अब्दुल्ला यांनी महाराष्ट्र भवनावर भाष्य केलं. येत्या ऑक्टोबर महिन्यात आमचे सरकार राज्यात आल्यानंतर हे भवन बंद करू अशी मुक्ताफळं त्यांनी उधळली. कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरात विधानसभा निवडणुका जिंकण्याचा निर्धार ओमर अब्दुल्ला यांनी केला. त्यावेळी काश्मीर खोऱ्यातील बडगाम येथे बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवनावर त्यांनी टीका केली. या महाराष्ट्र भवनामुळे स्थानिक हॉटेल व्यावसायिकांचा रोजगार हिसकावला जाईल असं त्यांनी म्हटलं. सध्या काश्मीरात मोठमोठ्या इमारती बांधल्या जात आहेत. विशेषतः पर्यटकांना राहण्यासाठी खोल्या बनवल्या जात आहेत. मात्र भवनाचा वापर पर्यटकांसाठी केला जाणार आहे. ते पर्यटक असतील जे सध्या आमच्या हॉटेलमध्ये राहतात. स्थानिक हॉटेल व्यावसायिकांची उपजीविका तुम्ही हिसकावून घेताय. सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत तुमचं सुरू राहू द्या. आमचं सरकार येताच आम्ही भवनाकडे बघू असा इशारा ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीर प्रशासनाला दिला आहे. कुलगाम येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. काश्मीर खोऱ्यात इतर राज्याचे भवन असलेले महाराष्ट्र पहिले राज्य असणार आहे. त्यासाठी शासनानं श्रीनगरच्या बडगाम येथे 2.5 एकर जागा खरेदी केली आहे. श्रीनगर एअरपोर्ट नजीक ही जागा असून जम्मू काश्मीर प्रशासनानं महाराष्ट्र सरकारशी हा व्यवहार केला. या महाराष्ट्र भवनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पर्यटक आणि सरकारी अधिकाऱ्यांसाठी आरामदायी निवास उपलब्ध करून देऊन पर्यटनाला चालना देण्याचा हेतू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जम्मू काश्मीरला भेट दिल्यानंतर या ठिकाणी जमीन खरेदी आणि पर्यटकांसाठी सुविधा देण्याची प्रक्रिया सुरू झाली. जे भक्त अमरनाथ यात्रेला जातात, यात्रेकरूंसाठी मी स्वतः तिकडच्या राज्यपालांना विनंती केलेली आहे. या राज्यात महाराष्ट्र भवन हवं ही मागणी त्यांनी मान्य केली. ओमर अब्दुल्ला म्हणतात, मी महाराष्ट्र भवन होऊ देणार नाही. हा देश उबाटा गटाला मान्य आहे का? जे लोक महाराष्ट्र भवन होऊ देणार नाही असं बोलतात, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता हे किती लांछनास्पद आहे, दुर्दैवी आहे असं म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फारुख अब्दुल्ला यांच्यासोबत बसणाऱ्या उद्धव ठाकरेंवर निशाणाही साधला. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.